महाराष्ट्रात सर्वात जास्त दुर्ग संपदा नाशिक जिल्ह्याला लाभलेली आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी, डोलबारी, त्र्यंबक, अंजनेरी, अजिंठा, सातमाळ या उपरांगेवर 65 पेक्षा जास्त किल्ले असून यातील चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या अजिंठा सातमाळ डोंगर रांगेवर कोधेर, राधेर, इंद्राई, चांदवड, मेसना, कात्रा यासारखे किल्ले वसलेले आहेत. चांदवड तालुक्यात अजिंठा सातमाळ डोंगर रांगेवर असलेला राधेर हा एक महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राधेरवाडी गाव चांदवड या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर तर नाशिक शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव राधेर व इंद्राई किल्ल्याच्या कुशीत वसलेले असून राधेरवाडीत प्रवेश करताना उजव्या बाजूस राधेर किल्ला तर डाव्या बाजूस इंद्राई किल्ला नजरेस पडतो. राधेरवाडी गावातून शाळेच्या थोडे पुढे जाऊन उजवीकडून किल्ल्याखाली असलेल्या पठारावर जाण्यासाठी कच्चा रस्ता असून तेथून पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. राधेरवाडी हे इंद्राई आणि राधेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक सुंदर असे गाव आहे. राधेरवाडी गावातून राधेर कोधेर अशी 2 गाड्यांची भटकंती 1 दिवसात सहजपणे करता येते. समोर दिसत आहे तो आहे किल्ला राधेर. राधेरवाडीतून किल्ल्याच्या पायथ्याशी जाईपर्यंत सावलीसाठी कोणतेही झाड नसल्याने शक्यतो सकाळी लवकरच चढाई सुरू करावी. वाट पूर्णपणे मळलेली आहे. किल्ल्याच्या वाटेवर झाडे नसल्याने चुकण्याची शक्यता नाही. येथून सभोवतालचे विहंगम दृश्य आपणास पाहावयास मिळते. या वाटेने जाताना किल्ल्याखाली असलेल्या पठाराचे 2 टप्पे पार करून जावे लागते. यातील पहिल्या टप्प्यावरील पठारावर आपल्याला 4ही बाजूस कोरलेले स्तंभाच्या आकाराचे एक विरगळ पाहावयास मिळते. पठाराच्या दुसऱ्या टप्प्यात किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. यात एका ठिकाणी उद्ध्वस्त बुरुजाच्या खालील गोलाकार भाग व एका वस्तूचा चौथरा पाहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरील मेट असावे. या पठारावरून राधेर किल्ला त्याच्या रौद्र कड्यामुळे उठून दिसतो. येथून किल्ल्याच्या कातळकड्यालगत किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली शिडी नजरेस पडते. या शिडीच्या दिशेने वाटचाल करत जावे. राधेरवाडीतून इथवर येण्यास साधारणतः 1.5 तास लागतो.
आपण आता किल्ल्याच्या कातळ कड्यापाशी पोहोचलो आहे. या कड्याला उजव्या हाताला ठेवून पुढे चालत आल्यावर कातळात 2 दालन असलेली एक भली मोठी गुहा आहे. या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून आतील भागात कमानी वजा दगडी बांधकाम केले आहे. स्थानिक लोक या गुहेला घोड्याची पागा म्हणून ओळखतात. फायनली मित्रांनो, आपण आता लोखंडी शिडी मार्गापर्यंत पोहोचलेलो आहे. आता या शिडी मार्गाने आपण वरती जाणार आहोत. मित्रांनो, हा नवीन बनवलेला शिडी मार्ग आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हा आहे जुना शिडी मार्ग. या ठिकाणी किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून तोडल्याने गावकऱ्यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी साधी लोखंडी शिडी बसवली होती. पण आता वन खात्याने येथे 40 फूट उंचीची भक्कम शिडी नव्याने बसवलेली आहे. शिडीशिवाय वर चढणे कठीण आहे. शिडीने वर चढून गेल्यावर आपण थेट किल्ल्याच्या ढासळलेल्या पूर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. येथून किल्ल्यावर जाणारा प्रवेश मार्ग पूर्णपणे कातळात कोरलेला असून दरवाजाचा आतील भाग देखील कातळात कोरलेला आहे. येथून कातळात तिरकी खाच मारत कोरलेल्या पायऱ्याने सावधपणे वरती जावे लागते. वर जाताना डाव्या बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्यांसाठी कातळात कोरलेल्या 2 गुहा पाहावयास मिळतात. यातील एक गुहा अर्धवट कोरलेली आहे. या पायऱ्या जरा जपूनच चढाव्या लागतात कारण काही ठिकाणी ढासळलेले आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूस पूर्वी तटबंदी होती, आता ती पूर्णपणे पडलेली आहे. पायऱ्यांच्या टोकाला किल्ल्याचा दुसरा उद्ध्वस्त उत्तराभिमुख दरवाजा असून या दरवाजाच्या आसपासच्या भागात किल्ल्याची तटबंदी व इतर बांधकाम पाहायला मिळते. हे बांधकाम मोठ्या प्रमाणात गाडले गेलेले आहे. या दरवाजातून आपला गडाच्या माचीवर प्रवेश होतो. राजधेर किल्ला माची व बाले किल्ला असा 2 विभागात विभागलेला असून गडाचा परिसर दक्षिण उत्तर पसरलेला आहे. डाव्या बाजूस गोलाकार झरोक्यातून एक मोठे पिंपळाचे झाड उगवलेले पाहावयास मिळते. झरोक्याच्या पुढे आल्यावर आपणास हमामखाना पाहावयास मिळतो.
सरळ जाणाऱ्या वाटेने कातळावर चढून बाले किल्ल्यावर यावे. कातळात जमिनीखालील पातळीत खोदलेली 2 दालने असलेली मोठी गुहा आहे. ही गुहा जमिनीच्या पातळीत खोदलेली असल्याने जवळ जाईपर्यंत दिसत नाही. गुहेपासून थोडे पुढे गेल्यावर एक मंदिरासारखी वास्तू आपणास नजरेस पडते, पण हे मंदिर नसून एक विहीर आहे व तिच्यावर ही वास्तू बांधलेली आहे. विहिरीच्या थोडे पुढे गेल्यावर 2 खांबावर तोरलेली अजून एक गुहा आहे. सध्या या गुहेत पाणी साठलेले आहे. गुहा पाहून परत विहिरीकडे यावे. विहिरीच्या समोर झुडपात जाणारी वाट बाले किल्ल्याच्या दिशेने जाते. या वाटेच्या सुरुवातीला एक खूप मोठा बांधीव तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या काठावर सहजपणे नजरेस न पडणारी एक लहान गुहा असून या गुहेत शिवमंदिर आहे. या गुहेच्या तोंडावरील कमान विटांनी बांधलेली आहे. बाले किल्ल्यावर आपणास काही पडलेल्या वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. बाले किल्ला पाहून झाल्यावर आपण आल्या मार्गे माचीकडे चालू लागायचे. माचीवर अनेक वाड्यांचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. गडाच्या माचीवरील वाडा दुरून आपले लक्ष वेधून घेतो. खरं तर हा वाडा म्हणजे सदरेची इमारत होय. या सदरेच्या दर्शनीय बाजूस 3 कमानी आहे. तिन्ही कमानी नक्षीदार असून त्यांचे खांब सुद्धा सुबक आहे. माचीच्या शेवटी किल्ल्याचे उत्तर टोक असून या टोकाला बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावर ढोलकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा आहे. फायनली राजदार किल्ल्याची सफर आपली पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.